शहरातील भवानीनगर येथील एका 7 वर्षीय मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केलं होतं। त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलाय। तसेच शहरातील रस्त्यावर असलेल्या विद्युत खांबांनीही एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला। पाणी, स्वच्छता असे नागरी प्रश्न घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी महानगरपालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन केलं। तसेच यावेळी निवेदनाची होळी करून डफडे वाजवून महानगरपालिकेचा निषेध केला। यावेळी जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, उपजिल्हा प्रमुख बाबुराव पवार, शहर प्रमुख बाला परदेशी, नगरसेवक विजय पवार, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे घोषणा देऊन प्रशासनाने समस्या सोडविण्याची जोरदार मागणी केली। हाँ सर, आज तुम्ही आंदोलन केलं, काय आंदोलन केलं आणि तुमची काय मागणी? हे बघा, आज आम्ही आपली उद्या आणि होळीमध्ये वाईट प्रवृत्तीचा आपण दहन करतो। आज वाईट प्रवृत्ती म्हणजे मला वाटतं या शहरामध्ये महानगरपालिकेतल्या प्रशासनापेक्षा जास्त वाईट प्रवृत्तीचे लोक सध्या या शहरामध्ये कुठेही नाहीत। म्हणून आम्ही इथे येऊन काही गोष्टींचं दहन केलं। त्यामध्ये आम्ही पहिली की या शहरामधल्या नळांना नागरिकांच्या महिन्यामध्ये 3दा पाणी मिळतं, वर्षात 30दा। आणि म्हणजे 30दा यामुळे की बऱ्याचदा ते लांबतंय थोडं, तरीसुद्धा जेव्हा रोज पाणी मिळत होतं तर 800 रुपये पाणीपट्टी होती, आज ती 27 रुपये केली। म्हणून आम्हाला ज्या नोटिसा दिल्यात महानगरपालिकेनं की तुमचा नळ कनेक्शन कट करू, त्याचं आम्ही इथं दहन केलं या प्रवृत्तीचं आणि या नोटिसांचं। दुसरं की भवानीनगरमध्ये राहणारा एक मुलगा, 8 वर्षाचा मुलगा, तो रस्त्यानं जात असताना 8 ते 10 कुत्र्यांनी अक्षरशः त्याच्या अंगाचे लचके तोडले, मोकाट कुत्र्यांनी। शहरामध्ये एवढी संख्या झाली मोकाट कुत्र्यांची की याविषयी आम्ही महानगरपालिकेला अनेकदा निवेदनं दिले, अनेकदा आंदोलनं केली की या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करा, पण या महानगरपालिकेनं त्यावर कुठलीही कारवाई केली नाही। शहरातले रस्ते केले, रस्ते तयार करताना अगोदर पोल शिफ्ट करावं लागतात, ही साधी गोष्ट आहे। पोल शिफ्ट केले नाही आणि रस्ते केल्यानंतर आता ते पोल मधोमध आले। या मधोमध आलेल्या पोलला धडकून नूतन वसाहत या भागामध्ये एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या गांधी चमनला अनेकांचे अपघात झाले। पण याविषयी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही, मागणी केल्यानंतरही आम्ही याच्या निविदा काढल्या आणि आता हे काम तातडीनं होणार आहे। ते पोल अद्याप शिफ्ट झाले नाही। तुम्ही समोर बघा, महानगरपालिकेसमोर पुढची स्टेज काय असणार आहे तुमची? आता आम्ही मोकाट कुत्रे, आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या, आम्ही सगळे कुत्रे इथं आणून सोडणार आहेत। किती दिवसात होईल हे काम? आता हे 10 दिवस त्यांना देऊ, हे सुरू करतायत का 10-12 दिवसामध्ये? जर 10-15 दिवसामध्ये त्यांनी ही कारवाई सुरू केली नाही तर आम्ही मोकाट कुत्रे इथं आणून सोडू। जनावरं रस्त्यामध्ये बसतात, नळाला पाणी नाही, स्वच्छतेची बोंबाबोंब, या सर्व नागरी प्रश्नांना घेऊन आम्ही आज या महानगरपालिकेवर आंदोलन। तुम्ही नगराध्यक्ष असताना कोंडवाडा होता नगरपालिकेला, आता काय परिस्थिती आहे? त्या कोंडवाडाला मी एक तर होता जुना, मी बांधला नवा। आपल्या छत्रपती संभाजी उद्यानाच्या पलीकडनं ते स्मृती उद्यान आहे, अतिक्रमण झालं त्याच्यावर। एवढा मोठा कोंडवाडा बांधला होता, तो महानगरपालिकेच्या ताब्यात नाही। कारण की मला नाही वाटत की गेल्या 10 वर्षामध्ये एक जनावर सुद्धा यांनी मोकट धरलं आणि कोंडवाड्यात टाकलं। पहिल्यांदा जनावर पकडायचे, कोंडवाड्यात टाकायचे, मग मालक यायचे, त्या जनावराला दंड व्हायचा, म्हणजे जनावराला म्हणजे मालकालाच भरावा लागायचा, पण जनावर मोकाटे म्हणून दंड केला जायचा। 10 वर्षात महानगरपालिकेने सांगा आम्ही एक जनावर पकडू, मोकाट जनावर। मग ही करते काय महानगरपालिका? ज्या प्रश्नांमुळे सामान्य माणूस इथं वैतागलेला आहे, हे प्रश्न जर सुटत नसतील तर बदल राहा म्हणजे काय बदल? नगरपालिकेची महानगरपालिका हा बदल झालाय फक्त। बाकी शहर जैसे थे आणि नागरी प्रश्न जैसे ते आहेत। NTV न्यूज मराठी, जालना।